today let's start our today's discussion on new point, that is role of PTC in drug safety. Okay, तर काल आपण फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीचे फंक्शन्स बघितले. फंक्शन्समध्ये आपण त्याचे वेगवेगळे फंक्शन्स बघितले. 10 फंक्शन्स होते आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बघितल्या. ओके, फंक्शन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहिल्या फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीच्या. तर आज आपल्याला बघायचे फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीचे रोल. ओके, देर आर व्हेरियस रोल्स. फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीचे बरेच रोल्स आहेत. जसं रोल ऑफ PTC इन ड्रग सेफ्टी. ड्रग सेफ्टीमध्ये या फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीचा काय रोल आहे तो आपल्याला बघायचा आहे. हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो ड्रग सेफ्टीबद्दलचा, की राईट दी रोल ऑफ फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटी इन ड्रग सेफ्टी. 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारलेला असतो. तर तुम्हाला त्याच्यामध्ये फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीचे रोल्स लिहायचे असतात. तर रोल म्हणजे फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटी ह्या ड्रग सेफ्टीमध्ये काय करते. ड्रग सेफ्टी हे कन्सेप्ट जे आहे, हॉस्पिटलमध्ये ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी ही कमिटी, फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटी काय करते हे बेसिकली याच्यामध्ये दिसतं. ओके, तर हे आपल्याला बघायचं आहे की फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटीचा रोल काय आहे ड्रग सेफ्टीमध्ये. तर ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटी काय करते, एक गाईडलाईन बनवते. ओके, फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटी काय करते, गाईडलाईन बनवते. ओके, तर ड्रग सेफ्टी हॉस्पिटलमध्ये अचीव करण्यासाठी ही जी गाईडलाईन आहे, या गाईडलाईनमध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत की जेणेकरून हॉस्पिटलमध्ये ड्रग सेफ्टी ही मेंटेन करता येऊ शकेल. तर ड्रग सेफ्टीमध्ये जसं प्रॉपरली ड्रग जे आहेत ते दिले गेले पाहिजेत, हे बेसिक रोल आहे. ओके, तर ड्रग जे आहे ते सेफली ॲडमिनिस्टर नाही झाले तर पेशंटला वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स जसं ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे ते प्रोड्यूस होऊ शकतात. ओके, तर जी गाईडलाईन त्यांनी बनवलेली आहे, कमिटी बनवते कशासाठी, ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये. तर ही जी गाईडलाईन आहे, ह्या गाईडलाईनमध्ये ही जी गाईडलाईन आहे, या गाईडलाईनमध्ये वेगवेगळे पॉईंट्स जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. ओके, बरेचसे पॉईंट्स जे आहेत ते या गाईडलाईनमध्ये डिस्कस केलेले आहेत. जसं हे सगळं जे आहे ते ड्रग सेफ्टीशी रिलेटेड आहे. तर ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी हे गाईडलाईन्स बनवलेली आहे. ओके, तर जसं ह्या गाईडलाईनमध्ये सांगितलं आहे, पहिला जो पॉईंट आहे ह्या गाईडलाईनमधला, तर ह्या गाईडलाईनमध्ये पहिला पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे की द हॉस्पिटल शूड एम्प्लॉय अ क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट ॲज अ चीफ. जो फार्मासिस्ट जो आहे, म्हणजे हॉस्पिटल फार्मसीमधला जो चीफ असेल, तर तो काय असायला पाहिजे, ही शूड बी अ क्वालिफाईड पर्सन. कसा असायला पाहिजे, तो क्वालिफाईड पर्सन असायला हवा. ओके, ही शूड बी अ क्वालिफाईड पर्सन. की जो हेड आहे त्या फार्मसी डिपार्टमेंटचा, तो चीफ. आता माहिती असेल तुम्हाला की फार्मसीमध्ये किंवा तुम्ही मेडिकल स्टोअर टाकलं तर तिथे फार्मासिस्ट जो आहे तो कंपल्सरी लागतो. ओके, ज्याच्या नावावर लायसन आहे, तर तो पर्सन त्या फार्मसीमध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. तर हे का बनवलं आहे, हा रूल का बनवलेला आहे, कारण की जो क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे, क्वालिफाईड असेल तो आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट असेल, तर हे बनवण्याचं पर्पज काय असेल, मग व्हॉट आर द पर्पज बिहाइंड दिस. काय पर्पज असेल की जो क्वालिफाईड व्यक्ती आहे त्याला सर्व गोष्टी ज्या आहेत, सर्व गोष्टी म्हणजे काय की हॉस्पिटलशी रिलेटेड काही सपोज एखादा ड्रग प्रॉब्लेम अराईज झाला तर त्याच्याशी रिलेटेड तो प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करू शकतो. ओके, तर म्हणून मग जो चीफ आहे फार्मासिस्ट, चीफ फार्मासिस्ट जो आहे तो रजिस्टर्ड
क्वालिफाईड आणि रजिस्टर्ड फार्मासिस्टच असायला पाहिजे. ओके, नॉन फार्मसी पर्सन ॲज अ चीफ म्हणून वर्क करू शकत नाही. सेकंड गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये, द हॉस्पिटल शुड नॉट परमिट नॉन फार्मसी पर्सनल टू डिस्पेन्स दी ड्रग. हॉस्पिटल जे आहेत ते नॉन फार्मसी पर्सन्सला डिस्पेन्सिंगसाठी, ओके, डिस्पेन्सिंगसाठी नॉन फार्मसी पर्सन म्हणजे ज्यांचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे फार्मसीचं, तर त्यांना डिस्पेन्सिंग करण्याचे ॲक्च्युली अधिकार नाही आहेत. ओके, ते डिस्पेन्सिंग करू शकत नाही. ते फक्त काय करू शकतात, जसं ड्रग्स काढायचे असतील, रॅकवरून ड्रग काढायचे एवढंच, पण प्रिस्क्रिप्शन ते डिस्पेन्स करू शकत नाही. ही गाईडलाईनमध्ये मेन्शन केलेलं आहे की जेणेकरून ड्रग सेफ्टी जी आहे ती मेंटेन करता येईल हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलने जे नॉन फार्मसी पर्सन आहेत त्यांना डिस्पेन्सिंग करायला द्यायला नको. ओके, डिस्पेन्सिंग करण्याची त्यांना परमिशन द्यायला नको. जर का नॉन फार्मसी पर्सन डिस्पेन्सिंग नाही करणार तर याचा फायदा काय होईल की जे म्हणजे ड्रग जे आहे चुकीचे एखाद वेळेस दिले जातात नॉन फार्मसी पर्सनला. काय होतं की बऱ्याच वेळेस ड्रग्स जे आहेत ते माहिती नसतात. बरेचसे ड्रग्स हे ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून देण्यात येतात, पण ह्या पर्सन्सला ज्यांना अजिबातच बॅकग्राऊंड नाही आहे फार्मसीचं तर त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके, तर ड्रग डिस्पेन्सिंगमध्ये प्रॉब्लेम येतात. आणि जर का फार्मसीबद्दल नॉलेज असलेला व्यक्ती डिस्पेन्सिंग करत असेल तर त्याला समजतं की काय करायचं आहे. ओके, ह्या कंडिशनमध्ये कशा प्रकारे डिस्पेन्सिंग हे करायचं आहे. तर ही थर्ड गाईडलाईन काय सांगितले, तिसऱ्या पॉईंटमध्ये हॉस्पिटल शुड नॉट परमिट नॉन फार्मसी पर्सनल टू डिस्पेन्स दी ड्रग. हॉस्पिटलने नॉन फार्मसी पर्सनला परमिशन नाही द्यायला पाहिजे डिस्पेन्सिंगसाठी. ओके, नॉन फार्मसी पर्सन्स हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करू शकतात, पण काही जसं कुठला सामान आणायचा आहे, काही दुसऱ्या ज्या अदर कामं असतात त्याच्यासाठी ते वर्क हे करू शकतात, पण डिस्पेन्सिंगसाठी त्यांचा रोल नको. ही गाईडलाईन जेणेकरून ड्रग सेफ्टी काय होईल मेंटेन करू शकतो. तिसरी गाईडलाईन आहे, नेक्स्ट गाईडलाईन आहे, द हॉस्पिटल शुड प्रोव्हाइड ॲडिक्वेट अँड सेफ वर्कप्लेस अँड स्टोरेज फॅसिलिटी फॉर दी फार्मसी. हॉस्पिटलने काय प्रोव्हाइड करायला पाहिजे की जे फार्मसी ज्या ठिकाणी आहे, हॉस्पिटल फार्मसी असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये जो फार्मसीचा जो एरिया आहे, तर तो फार्मसीचा जो एरिया आहे तिथे वर्कप्लेस जे आहे म्हणजे जिथे डिस्पेन्सिंग होतं आहे किंवा जो पण काही वर्किंग एरिया आहे तो वर्कप्लेस जो आहे तो ॲडिक्वेट म्हणजे जे नॉर्म्समध्ये दिलेले असतील. सपोज 250 स्क्वेअर फीट एरिया हा मिनिमम रिक्वायरमेंट आहे हॉस्पिटल फार्मसीसाठी. ओके, आणि तुम्ही कम्युनिटी फार्मसी टाकणार तर त्याच्यासाठी 120 असतं. 120 स्क्वेअर फीट एरिया हा लागतो. आणि हॉस्पिटल फार्मसीसाठी किती असतो, 250 स्क्वेअर फीट एरिया हा रिक्वायर्ड असतो. तर मग जी ॲडिक्वेट वर्कप्लेस अवेलेबल असेल तर मग त्याच्यामुळे सेफ वर्कप्लेस असायला पाहिजे. म्हणजे जे क्रॉस कंटॅमिनेशन होतात ड्रग्स जे आहेत ते प्रॉपरली त्याच कॅबिनेटमध्ये स्टोअर व्हायला पाहिजेत. वेगवेगळ्या शेड्यूलचे ड्रग्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल शेड्यूल एचचे ड्रग्स असतील, शेड्यूल एक्स ड्रग्स असतात. शेड्यूल एक्स ड्रग्स जे आहेत त्यांना हॅबिट फॉर्मिंग किंवा नार्कोटिक ड्रग्स म्हणतात. तर त्यांना असं ओपनली स्टोअर नाही करता येत, म्हणून मग सेफ वर्कप्लेस असायला पाहिजे. हॉस्पिटल should provide adequate and safe workplace and storage facility for the pharmacy. जसं अल्कोहोलिक प्रिपरेशन्स असतील तर त्यांना असं एका वेगळ्या कपड लॉक अँड की लावून ठेवण्यात यायला पाहिजे. पॉयझनस सबस्टन्स असतात त्यांना पण असं व्यवस्थित स्टोअर केलं गेलं पाहिजे. आणि की बायोलॉजिकल्स असतील किंवा कुठलेही ड्रग्स आहेत, जसं मी सांगितलं इन्सुलिन आहे, इन्सुलिन हे ऑलवेज कुठे स्टोअर होतं, रेफ्रिजरेटरमध्येच ते स्टोअर केलं जातं. ओके, जेणेकरून त्याचं डिग्रेडेशन जे आहे किंवा त्याचं डिटेरिओरेशन जे आहे ते खराब होण्याची प्रोसेस अव्हॉइड करता येईल. तर ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी हा पॉईंट, स्टोरेज जे आहे ड्रग्सचं ते प्रॉपर वेमध्ये व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे ॲन ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ इक्विपमेंट इन गुड कंडिशन शुड बी प्रोव्हाइडेड to carry out
प्रॅक्टिस सेफ्टी. जे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड होत आहेत, अँड ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ इक्विपमेंट इन गुड कंडिशन शुड बी प्रोव्हाइडेड टू कॅरी आउट प्रॅक्टिस सेफ्टी. जे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड होत आहेत ॲडिक्वेट, जे जे इक्विपमेंट्स लागत आहेत फार्मसीसाठी, तर ते ॲडिक्वेट असायला पाहिजे. सफिशियंट अमाऊंटमध्ये ते इक्विपमेंट असायला पाहिजे आणि त्या इक्विपमेंटची कंडिशन ही चांगली असायला पाहिजे. असं नाही की इक्विपमेंट्स आहेत, भरपूर इक्विपमेंट्स आहेत, पण ते वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहेत, ते बंद पडलेले आहेत. तर असे इक्विपमेंट्स नको. ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ इक्विपमेंट्स विथ working condition, with good condition should be provided to carry out practice safety. सेफली जे प्रॅक्टिस आहे हॉस्पिटल फार्मसीमधली जी प्रॅक्टिस आहे ती सेफली कॅरी आउट करण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत की जे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड होत आहेत ते चांगल्या कंडिशनमध्ये असायला पाहिजे आणि ॲडिक्वेट असायला पाहिजे. जेवढे लागत आहेत तेवढे सगळे इक्विपमेंट्स ते असायला हवे. ओके. नेक्स्ट गाईडलाईनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ड्रग फॉर्म्युलरी जे आहे, अ ड्रग फॉर्म्युलरी शुड बी इन दी हॉस्पिटल विच पिरियॉडिकली रिवाइज्ड अँड केप्ट अपडेट. की जी ड्रग फॉर्म्युलरी आहे, मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं ड्रग फॉर्म्युलरीबद्दल. ड्रग फॉर्म्युलरी म्हणजे काय की ड्रगची लिस्ट असते, जे हॉस्पिटलमध्ये यूज होणारे ड्रग्स आहेत त्यांची एक लिस्ट असते. ओके. सो लिस्ट ऑफ दी ड्रग विच इज यूज्ड इन दी हॉस्पिटल. जे हॉस्पिटलमध्ये ड्रग्स यूज होणार आहेत त्यांची एक लिस्ट, त्याला काय म्हणणार, ड्रग फॉर्म्युलरी. ओके. सो ड्रग फॉर्म्युलरी शुड बी इन दी हॉस्पिटल विच पिरियॉडिकली रिवाइज्ड अँड केप्ट अपडेट. जी पिरियॉडिकली काय होईल, रिवाईज व्हायला पाहिजे. असं नाही की वर्षानुवर्षे सेम ड्रग लिस्ट जी आहे ती हॉस्पिटल फॉलो करत आहे. ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी हा जो पॉईंट आहे हा पण इम्पॉर्टंट आहे की पिरियॉडिकली म्हणजे काय, वेळोवेळी ती रिवाईज व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी अपडेट्स जे आहेत, बरेचसे जे ड्रग्स मार्केटमध्ये नवीन ब्रँड आलेला आहे, आधीच्या ब्रँडपेक्षा एखादा अजून इफेक्टिव्ह ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर तो ड्रग त्या ड्रग फॉर्म्युलरीमध्ये ॲड करणं. ओके. म्हणजे ते अपडेट करत राहायला पाहिजे. चांगले ड्रग्स जे आहेत ते त्या लिस्टमध्ये ॲड व्हायला पाहिजे. तर जेणेकरून काय होईल, ड्रग सेफ्टीच्या मेंटेनन्समध्ये ही एक हेल्पफुल स्टेप असू शकते. दिस स्टेप इज हेल्पफुल इन दी मेंटेनन्स ऑफ ड्रग सेफ्टी. नेक्स्ट गाईडलाईन आहे, दी पॉयझनस मटेरियल्स शुड बी केप्ट सेपरेटली फ्रॉम नॉन पॉयझनस मटेरियल्स इन दी फार्मसी अँड नर्सिंग स्टेशन. बरेचसे ड्रग्स जे आहेत ते पॉयझनस असतात, पॉयझनस मटेरियल्स पण असतात फार्मसीमध्ये, आणि ते जे पॉयझनस जे मटेरियल्स आहेत ते नॉन पॉयझनस मटेरियल्समध्ये मिक्स व्हायला नको. ओके. मिक्सअप व्हायला नको म्हणून त्यांचं जे स्टोरेज आहे ते सेपरेटली स्टोअर करायला पाहिजे त्यांना. ओके. द पॉयझनस मटेरियल्स शुड बी केप्ट सेपरेटली फ्रॉम नॉन पॉयझनस मटेरियल इन दी फार्मसी अँड नर्सिंग स्टेशन. तर हे पण फार इम्पॉर्टंट स्टेप आहे जे आपण ड्रग सेफ्टी मेंटेन करण्यासाठी. पॉयझनस आणि नॉन पॉयझनस जर का सेपरेटली स्टोअर केले गेले तर त्यांचे मिक्सिंगचे चान्सेस जे आहेत ते काय होतील, ते अवॉइड करू शकतो. बऱ्याच वेळेस सपोज एखादा घाईघाईत पॉयझनस ड्रग देऊन झाला, डिस्पेन्स करून झाला, तर त्या कंडिशनमध्ये मग काय होईल, पॉयझनस मटेरियल्स जे आहेत ते मिक्स झाले नॉन पॉयझनस मटेरियलसोबत, मग ते ड्रग जी आहे ती सेफ्टी मेंटेन नाही करता येणार. मग जर का त्याचा स्टेप म्हणून काय की आधीच त्यांना प्रॉपरली स्टोअर केलं गेलं, सेपरेटली स्टोअर केलं गेलं, तर काय होईल मग की हे जे पॉयझनस मटेरियल्स आहेत हे सेपरेटली जर का स्टोअर केले तर त्यांची मिक्सअप होण्याचे जे चान्सेस आहेत ते अवॉइड होईल आणि ड्रग सेफ्टी जी आहे ती मेंटेन करू शकतो. नेक्स्ट गाईडलाईन आहे, ऑल नर्सिंग स्टेशन शुड बी पिरियॉडिकली इन्स्पेक्टेड. की नेक्स्ट गाईडलाईनमध्ये सांगितलं आहे की जे नर्सिंग स्टेशन्स जे आहेत, आपण बघितलं की प्रत्येक फ्लोअरला नर्सिंग स्टेशन्स असतात, तर ते सर्व जे नर्सिंग स्टेशन्स आहेत त्यांचं इन्स्पेक्शन पिरियॉडिकली म्हणजे वेळोवेळी
त्यांचं इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे. नर्सिंग स्टेशनला जसं आपण कंप्लीट फ्लो स्टॉक सिस्टीममध्ये बघितलं की बरेचसे जे ड्रग्स आहेत ते त्या नर्सिंग स्टेशनला स्टोअर केले जातात. तर जिथे त्या नर्सिंग स्टेशनला स्टोअर होत आहेत तर तिथे वेळोवेळी इन्स्पेक्शन केलं गेलं पाहिजे. ओके, फार्मासिस्टने तिथे व्हिजिट करायला पाहिजे वेळोवेळी आणि त्या नर्सिंग स्टेशनमध्ये कुठले ड्रग्स जे आहेत ते एक्सपायर्ड आहेत तर ते ड्रग्स डिस्कार्ड करणं हे फार्मासिस्टचा रोल आहे, जेणेकरून ड्रग सेफ्टी मेंटेन करता येईल. इथं काय होईल की इन्स्पेक्ट नाही केलं ते ड्रग्स तर बऱ्याच वेळेस काय होतं की जे एक्सपायर्ड ड्रग्स आहेत ते पेशंटला डिस्पेन्स होऊ शकतात. ओके, ते पेशंटला दिले जाऊ शकतात, ॲडमिनिस्ट्रेशन होऊ शकतं किंवा मग खराब झालेले ड्रग्स असतात, डिटेरिओरेटेड ड्रग्स असतात किंवा आउटडेटेड ड्रग्स असतात. तर आउटडेटेड म्हणजे एक्सपायर्ड ड्रग्स असतील किंवा डिटेरिओरेटेड ड्रग्स असतील तर त्यांना डिस्कार्ड करायला पाहिजे. वेळोवेळी त्यांचं इन्स्पेक्शन केलं आणि त्यांना वेळोवेळी काय त्यांचं जे डिस्कार्डेड ड्रग्स आहेत म्हणजे जे खराब झालेले आउटडेटेड ड्रग्स आहेत त्यांना फेकून देणं हे केलं तर जेणेकरून काय होईल, ड्रग सेफ्टी जी आहे ती मेंटेन होईल. म्हणजे एक्सपायर्ड ड्रग हे पेशंटला ॲडमिनिस्टर नाही होणार आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, ड्रग सेफ्टी ही मेंटेन केली जाऊ शकते. नेक्स्ट गाईडलाईन